तर महत्वाची अपडेट ठाकरे पक्षातून आहे। 6 पैकी एकही खासदार संसदीय कार्यदलाच्या बैठकीला अजूनही हजर नाहीये। बैठक सुरू होऊन जवळपास अर्धा तास झाला, मात्र या बैठकीला 6 पैकी एकही खासदार उपस्थित नाही। आणि या संदर्भात नेमक्या कायदेशीर बाबी काय असू शकतात हे जाणून घेऊयात। ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। बापट सर, ठाकरे पक्षाने खरं तर व्हिप जारी केला होता, मात्र त्या 6 खासदारांपैकी एकही खासदार बैठकीला उपस्थित नाहीयेत। ठाकरे सेना, ठाकरे पक्ष आता काय कारवाई करू शकतं? कसं आहे, पार्टी व्हीप जो असतो हां, तो संसदेमध्ये मतदान करताना पार्टीच्या आदेशाप्रमाणे मतदान करावं लागतं. तुम्ही ऍबस्टेन राहिलात तरी त्या ठिकाणी तुम्ही पार्टीचा व्हीप मोडलात असं होतं. परंतु प्रायव्हेट पार्टीची जी मीटिंग असते त्याला व्हीप लागू होतो की नाही याबद्दल सुप्रीम कोर्टाने अजून निर्णय दिलेला नाहीये. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, 10वं शेड्यूल जे आहे पक्षांतर बंदी कायद्याचं, हं, त्याच्यामध्ये स्वच्छ शब्दात लिहिलं आहे की तुम्ही आपणहून जर का पक्ष सोडला, म्हणजे व्हॉलंटरीली यू गिव्ह अप युअर मेंबरशिप ऑफ पॉलिटिकल पार्टी, तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता. तर आता तुम्ही पक्षाच्या मीटिंगला जर का बोलावून आलेले नसाल तर तुम्ही पक्ष सोडलाय असा त्याचा अर्थ होतो आणि त्यावर अँटी डिफेक्शन लॉ लागू होऊ शकतो. बापट सर, 2/3 सदस्य आता बाहेर पडलेत असं एक प्रकारे चित्र आहे, त्यामुळे त्यांचं सदस्यत्व वाचतं। अ, तिथेही पुन्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला नाही. 4 वर्षांची केस पडू नये. आता उदाहरणार्थ 4थ्या पॅराग्राफ मध्ये या पक्षांतर बंदी कायद्याचं असं लिहिलंय की पक्षांनी विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा आहे हं, आणि तो निर्णय घेतल्यानंतर कायदे मंडळातले 2/3 सदस्यांनी त्याला संमती द्यायला पाहिजे. म्हणजे ती कंडिशन आहे. पण जो निर्णय आहे तो पक्षाने घ्यायचा आहे. त्यामुळे इथे उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घ्यायचा आहे. या 6 लोकांनी तो निर्णय घ्यायचा नाहीये. याही बद्दल सुप्रीम कोर्ट काहीही बोललेलं नाही. 4 वर्ष हा खटला पडू नये त्यांच्याकडे. मला तर असं वाटतं की ज्या उदात्त हेतूने हा कायदा केला होता 85 साली, की संसदीय लोकशाहीचा आत्माच मुळी पक्ष पद्धती आहे, ती हं. निरोगी राहावी म्हणून हा कायदा केला. त्याचं इतकं विकृतीकरण गेल्या 4-5 वर्षात झालंय आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निर्णय न देऊन या विखुरणीकरणामध्ये भर घातली. म्हणजे मला मला तर काही वेळा असं वाटतं की जबाबदारी जी आहे हे सगळ्या विकृतीकरणाची ती सुप्रीम कोर्टावरच येऊन थांबते. की कॉन्स्टिट्यूशनल इश्यू असेल तर 6 महिन्यात निर्णय द्यायला पाहिजे. त्यांनी हं. 4-4 वर्ष काहीच निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आपण बघू आता आता ठाकरे गटाकडे स्वच्छ भूमिका आहे की त्यांनी अँटी डिफेक्शन लॉ खाली अर्ज पिटिशन करावं स्पीकरकडे. बापट सर, या सगळ्यामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भूमिका किती महत्वाची आहे? म्हणजे जर त्यांच्याकडे या 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी पत्र दिलं आणि आता ठाकरे पक्षाने सुद्धा ओम बिर्लांकडे एक पत्र दिलं. त्यांनी असं म्हटलंय की यांना कुठलेही विशेषाधिकार देऊ नका या 6 खासदारांना आणि आमच्या गटाचा देखील विचार करा असं विनंतीचं पत्र ठाकरे पक्षाने दिलंय। त्यामुळे ओम बिर्लांची भूमिका किती महत्वाची आहे? आता स्पीकरला हे अधिकार असतात आणि स्पीकरला प्रचंड अधिकार असतात. दुर्दैवाने होतं काय की भारतातला स्पीकर जो आहे तो पक्षाचा मेंबर असतो आणि हं. तोमुळे तो पक्षाच्या आदेशाप्रमाणेच निर्णय देतात. जसं इलेक्शन कमिशनची नेमणूक ही राष्ट्रपती करतात पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात. हां. गव्हर्नरची नेमणूक राष्ट्रपती करतात पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात. तर त्यामुळे ही लोक जी आहे ती अंपायर सारखं काम न करता ती पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतात. त्यामुळे आता हे ओम बिर्ला काय करतील यावर मी काही सांगू शकत नाही. ते तुम्ही एखाद्या भाजपच्या कार्यकर्त्याला विचारा. नक्कीच हे अतिशय खरं तर महत्वाचं आहे। पण बापटजी, पक्षांतर बंदी कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत असं वाटतं का? मी तुम्हाला सांगितलं ना की त्याचं विकृतीकरण झालेलं आहे. इतकं स्वच्छ होतं की आता उदाहरणार्थ पुण्याहून जेव्हा एखादा भाजपचा उमेदवार निवडून येतो लोकसभेतला, हं. त्यावेळी मतं जी आहेत ते त्याला नाही, ती मोदींना दिलेली मतं असतात. तसं इथे सुद्धा ती जी मतं दिली आहेत ती मशालीला आणि उद्धव ठाकरेंना दिलेली आहेत. त्या माणसाला दिलेली नाहीये. तर त्यामुळे तुम्हाला पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा देऊन बाहेर पडा आणि पुन्हा लोकांकडे जाऊन निवडून या. पण एका पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचं आणि मग त्याच्याशी विद्रोह करायचा हे पॉलिटिकल एथिक्स मध्ये बसत नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. हं.
बापट सर, मग आता ठाकरेंसमोर नेमके काय पर्याय आहेत? जसं तुम्ही म्हणालात की पिटिशन दाखल करू शकतात, मात्र कोर्टामध्ये ही प्रकरणं बरीच प्रलंबित असतात, त्याच्यावर काय लगेच निकाल लागत नाही. त्यामुळे ठाकरेंकडे नेमकी सध्या काय काय पर्याय आहेत? आणि एकच पर्याय आहे, ते म्हणजे हे अँटी डिफेक्शन लॉनी यांना डिस्क्वालिफाय करावं 6 लोकांना. हा हं. पर्याय त्यांच्या पुढे आहे. सुप्रीम कोर्टाचं आता पुढच्या डेट्स मिळत राहतात. 6-7 चीफ जस्टिसेस झाले गेल्या 4 वर्षामध्ये आणि याचा निकाल लागला नाहीये. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनल इश्यू असेल, तर तो अर्जंटली घ्यायला पाहिजे. तिथे लोकशाहीचा निकोप लोकशाहीचा प्रश्न असतो. परंतु सुप्रीम कोर्ट याच्याकडे दुर्लक्ष करताय आणि निर्णय न देणं म्हणजे एका बाजूनी निर्णय देण्यासारखंच असतं असं मी लॉ कॉलेजमध्ये शिकवतो नेहमी. पण वारंवार अशा पद्धतीनं आपण जसं बघितलं की 4 वर्षांपूर्वी आमदारांच्या बाबतीत असं झालं, आता 4 वर्षानंतर खासदारांच्या बाबतीत असं होतंय. तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणालात की निवडणूक एका चिन्हावर एका पक्षामध्ये म्हणजे लढवायची आणि त्यानंतर पक्षांतर करायचं, हे असंच किती वेळ चाललं? म्हणजे कोर्टानं काहीतरी आता ठाम भूमिका यावर घेतली पाहिजे असं वाटतं? कोर्टाने घेण्यापेक्षा मला असं वाटतं, की आपल्या राज्यघटनेची सुरुवात जी आहे, ती हं. वी द पीपल ऑफ इंडिया यांनी होते. हो. शेवट लोकांच्या हातात आहे. तर लोकांनी निवडून देताना अशा व्यक्तीला निवडून द्यावं, की इज अ पर्सन ऑफ कॅरेक्टर अँड इंटिग्रिटी. जे असे अस्थिर असतील आणि पैसा शेवट का बदलतात लोकं? तर तुरुंगाची भीती दाखवली जाते, पैसे दिले जातात, किंवा मिनिस्टर करू वगैरे अशी प्रलोभनं दाखवली जातात. तर याला बळी न पडणारी व्यक्ती निवडून देणं हे शेवट लोकांच्या हातात आहे. म्हणजे निकोप लोकशाही ही शेवट वी द पीपल याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे न्यायालयात सुप्रीम कोर्टात न जाता जनतेच्या न्यायालयात त्याचा निकाल लागायला पाहिजे. पण त्याला मला नाही वाटत इतक्या लवकर काही होईल. नक्कीच बापट सर, कायदेशीर अनेक बाबी आहेत, कायदेशीर प्रक्रिया आहेत, कोर्ट आहेत, मात्र जनतेच्याच हातात सगळं आहे. जनतेनंच आता ठरवलं पाहिजे. हे जे तुम्ही म्हणता हे अतिशय योग्य आहे. त्यामुळे आगामी काळात काय होतं, जनता काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. बापट सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी.